अहो हेच ते कारलं बरं का, जे बघून आपल्या सगळ्यांचंच तोंड वाकडं होतं. सगळ्याच जणांना काही आवडत नाही बरं का हे कारलं. आणि मी इतर व्हिडिओसारखं खोटंही बोलणार नाही की अगदी कडू न होणाऱ्या कारल्याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. गुपचूप कारलं ते असणार आहे थोडंसं कडू, आंबट आणि गोड. आणि गुपचूप कारलं याच्यासाठी की कोणालाही न कळता आपण गुपचूपपणे हे कारलं खायला घालू शकतो बरं का. कारलं किती पौष्टिक असतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण कारलं खायचं सगळ्यांना खूप कंटाळा येतो. अशा लोकांसाठी ही रेसिपी खास आहे. चला मग बघूयात आता हे कारलं कसं बनवायचं. कारली स्वच्छ पहिली धुवून घ्यायची, मग चिरून घ्यायची उभ्या कापांमध्ये. त्याला लिंबू पिळायचं, मीठ लावायचं, हळद लावायची, एक 10 मिनटं झाकून तसंच ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर साध्या पाण्याने धुवून घ्यायचं आणि ती कारली थोडेशा तेलामध्ये परतून घ्यायची. आता इथे एक टिप देते की तेल आहे ना थोडंसंच घ्या, कारण हे तेल आपण परत दुसऱ्या भाजीमध्ये जर वापरलं, चपात्यांना वापरलं तर त्याला कारल्याचा कडवट वास येतो. आता ह्याच तेलामध्ये थोडासा कांदा, शेंगदाणे, लसूण, आलं असं मी छान फ्राय करून घेतलेलं आहे बरं का. आणि हे सगळं मी एका भांड्यात काढून घेणार आहे. आता हे जे काही जिन्नस आहेत ना छान लाल फ्राय केलेले, हे सगळे मस्तपैकी मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत आपल्याला. पण त्यापूर्वी याच्यामध्ये टाकायचे आहे चिंच, गूळ, लाल तिखट, घरातलं कुठलंही काळं तिखट, मीठ, हळद आणि मस्तपैकी मिक्सरवर ओबडधोबड वाटून घ्यायचं. खूप बारीक करायचं नाही, थोडंसं ओबडधोबडच ठेवायचं. आणि आपलं हे गुपचूप कारलं किंवा कारल्याची चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला हवं असल्यास वरून छानपैकी कोथिंबीर भुरभुरायची आणि आपलं हे गुपचूप कारलं गुपचूपपणे खायला तयार झालंय बरं का. ज्यांची ज्यांची कारलं बघून तोंडवाकडी होतात ना, त्यांना हे कारलं जरूर द्या. बघा त्यांचं कारल्याविषयीचं प्रेम वाढतंय की नाही. तर ही भाजी बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं आणि चव घेतल्याशिवाय मला काही राहावे ना. त्याच्यामुळे मी चव घेतली लगेचच, गरम गरम चपात्या केल्या आणि जेवायला बसले. सोबत होती पुदिन्याची चटणी. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.